नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक प्रेमकथा, कळत न कळत. सावीने एक गिफ्ट आणि फ्रेंडशिप बँड विनाच्या हातात दिलं आणि हे गाडीवाल्या अंकलने तुला दिले एवढं सांगून ती बेडरूममध्ये निघून गेली. विनाने गिफ्ट उघडलं. पाहते तर काय, त्यात एक लाल रंगाच्या छोट्याशा टेडीचे किचन होते. अगदी गोंडस असा लाल रंगाचा टेडी आणि त्या टेडीच्या पोटावर छोट्याशा हार्ट शेपची उशी, त्यावर आय लव्ह यूचा मेसेज. विना तर त्या टेडीच्या प्रेमातच पडली. सोबत इंद्रधनुच्या रंगाची रबराची फ्रेंडशिप बँड. तिच्या चेहऱ्यावर नकळतच हसू उमटले. गालातल्या गालात हलकेच हसली. पण दुसऱ्या क्षणी भानावर आले. त्या गाडीवाल्याने मलाच का दिलं? आपलं तर साधं बोलणंही नाही त्याच्याबरोबर. सावीला शाळेत गाडीने ने-आण करतो तो, तेवढीच काय ती ओळख. आपण बाईसाहेबांना सांगावं का की नको? आधी आपण त्याच्याशी स्पष्ट बोलू आणि मग काय ते ठरवू. तसं गिफ्ट खरंच खूप छान आहे. पहिल्यांदाच कुणीतरी आपल्याला दिले, असे अनेक विचार तिच्या मनात सुरू होते. विना दिसायला देखणी अशी की बघता क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल. गोरीपान, सालस अशी मुलगी. शिक्षण जेमतेम. आईबाबा गावी राहायला. घरची परिस्थिती हालाकीची म्हणून गेले 6 महिने झाले मुंबईत सावीला सांभाळण्याची नोकरी करते. महिना 4,000 पगारावर. सावीला शाळेत ने-आण करण्यासाठी सावीच्या आईबाबाने खाजगी गाडी ठरवली होती. त्याच गाडीचा ड्रायव्हर म्हणजे भूषण, सावीचा गाडीवाला. उंच, सावळा पण रुबाबदार दिसणारा. राहणीमान अगदीच साधे. सावीचा आधीचा गाडीवाला थोडा स्त्रीलंपट होता. मुलीची जबाबदारी योग्य हातात असावी म्हणून त्याच्या जागी भूषणची गाडी निवडली. कारण बऱ्याच पालकांकडून त्याची रीतसर चौकशी करूनच निवड केली होती. हे विनाला बाईसाहेबांकडून माहीत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे भूषण सावीला शाळेसाठी पिक करायला आला असता. विनाने अगदी शांतपणे त्यास समजावले. विना म्हणाली, अहो तुम्ही असं गिफ्ट वगैरे देऊ नका. भूषण म्हणाला, ठीक आहे. असं म्हणत उशीर होत असल्याकारणाने सावीला घेऊन शाळेत निघून गेला. मग पुढचा आठवडाभर भूषण नेहमीप्रमाणे सकाळी सावीला शाळेत घेऊन जायचा आणि दुपारी शाळा सुटल्यावर परत घरी सोडायचा. एक दिवस विना स्वतः सावीला आणायला शाळेत गेली. भूषणही मागून गाडी घेऊन आला. शाळा सुटल्यावर आपली नेहमीची 5 मुलं गाडीत बसवली. सोबत सावी आणि विनाही गाडीत बसले आणि सर्वांना घरी सोडायला तो निघाला. विना ड्रायव्हर सीटच्या बाजूलाच बसली होती. तो काहीच बोलत नाही हे बघून तिने सरळ बोलायला सुरुवात केली. विना म्हणाली, अहो मला गिफ्ट आवडलं नाही असं काही नाही. छान होतं गिफ्ट, पण असं गिफ्ट वगैरे नका देत जाऊ. त्या दिवशी घाईत असल्याने त्याने तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नव्हतं. पण आज मात्र त्याने पलटून विचारलं. भूषण आश्चर्याने म्हणाला, कोणतं गिफ्ट? विना म्हणाली, हे काय? स्वतःकडच्या घरच्या किल्लीला अडकवलेले किचन दाखवत. भूषण म्हणाला, हे तुमच्याकडे कसं? मी 2 दिवस झाले माझ्या गाडीत शोधतोय. माझ्या गाडीतल्या मुलाने इथं फ्रंट मिररला लावण्यासाठी मला दिलं होतं. इतक्यात सावीचं घर येतं आणि बोलणं अर्धवट सोडून विना आणि सावी गाडीतून उतरून घरी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाताना त्याने गाडीतल्या मुलांना विचारले की इथे डेस्कबोर्डवर ठेवलेलं टेडीचं किचन कुठे गेलं. तेव्हा सावी म्हणाली की ते तिने विनाला दिलं. गाडीतली इतर मुले त्याला कारणं सांगू लागली. पहिला मुलगा म्हणाला, अरे अंकल, वो रोज आपको देखती है ना. भूषण म्हणाला, हाँ तो. दुसरा मुलगा म्हणाला, आपको स्माइल देती है, आप भी उसको स्माइल देते हो. सावी म्हणाली, म्हणून आम्ही तुमची सेटिंग लावत होतो. भूषण म्हणाला, ए बाई, हे नसते उद्योग कोणी करायला सांगितले? घरी सांगू का तुमच्या तुम्ही हे काय उद्योग करता ते? अभ्यासात लक्ष द्या थोडं. तशी सगळी मुलं घरी न सांगण्याची विनंती करतात. भूषण त्या दिवसापासून विनाला टाळण्याचा प्रयत्न करायचा, पण ती मात्र त्याच्या आशा टाळण्याने अजूनच त्याच्याजवळ ओढली जात होती. दिसायला देखणी असल्याने सतत तिच्या मागे मुलांची रांग असायची. तिच्याशी बोलण्यासाठी कारणे शोधायची, पण ती मात्र अगदी साधी सरळ होती. भूषण सरळ मुलगा आहे, मेहनती आहे, कामधंदा नीट सांभाळणारा आहे. शिवाय सावी आणि आजूबाजूचे त्याच्या ओळखीचे पालकही त्याची तारीफ करत असतात.
त्याने तिला कधी नजर वर उचलून सुद्धा पाहिले नव्हते. न कळत त्याच्या चांगुलपणावर ती भाळली होती. एके दिवशी तिने घरच्या डायरीतून त्याचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्याला घराच्या बाहेरच्या PCOवरून नेहमी फोन करू लागली. ओळख तर होतीच, पण त्याच्या बोलक्या स्वभावामुळे मैत्रीही झाली. त्यांच्या मैत्रीला आता जवळपास 1.5 वर्ष पूर्ण झालं. भूषण तिच्याकडे फक्त एक चांगली मैत्रीण म्हणूनच पाहत होता. आता हळूहळू वीणाला भूषण आवडायला लागला होता. त्याच्याच स्वप्नात ती गुंतलेली असायची. शाळा संपून मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या. शाळा सुरू असताना सावीच्या निमित्ताने तिला त्याला बघता तरी येत होते, पण आता तर ते मुश्किल होते. शाळा पुन्हा सुरू होण्याची ती आतुरतेने वाट पाहत होती. तो दिसत नसल्याने ती खूप बेचैन असायची. एक दिवस तिने नेहमीप्रमाणे संध्याकाळी त्याला घराच्या बाहेरच्या PCOवरून फोन केला आणि अर्ध्या तासासाठी भेटण्याची विनंती केली. नुकताच जुलै महिना सुरू झाला होता. बाहेर रिमझिम पाऊस सुरू होता. वीणा मार्केटचं कारण सांगून घराबाहेर पडली खरी, पण नेमकी घाईघाईत छत्री विसरली आणि अर्ध्या रस्त्यात पाऊस लागल्याने पूर्ण भिजली. मुलांना घरी सोडता सोडता ट्रॅफिकमध्ये भूषणला उशीर झाला. त्याला वाटले पाऊस आहे तर कदाचित ती येणार नाही, म्हणून तो परतीच्या दिशेने निघाला. तरी मनात शंका येऊन तो त्याच रस्त्याने निघाला जिथे वीणाने भेटायचे ठरवले होते. थोड्या अंतरावर त्याला ठरलेल्या ठिकाणी वीणा उभी दिसली. त्याने हॉर्न वाजवून तिला गाडीत येण्याचा इशारा दिला. वीणा गाडीत येऊन बसली. पावसात पूर्ण भिजल्यामुळे कपडे जवळजवळ अंगाला चिटकून बसले होते. तिला थोडे लाजल्यासारखे झाले, पण आज स्पष्ट बोलायचंच हे मनात पक्क करून आली होती ती. त्यामुळे हलकेच हसून तिने त्याला प्रतिसाद दिला. भूषणने एकदाच तिला पाहिले. तिला अशा भिजलेल्या अवस्थेत बघून त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली. उगाच तिला अनकम्फर्टेबल होऊ नये म्हणून. त्याला पण थोडी लाजच वाटत होती. असं गाडीत भर पावसात दोघेच बसून फारच अवघडल्यासारखे झाले होते भूषणला. तो नजर चोरून शांतच होता. शेवटी वीणानेच थेट बोलायला सुरुवात केली. वीणा म्हणाली, भूषण, तू मला आवडतोस. मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला. आज आहोजाहोची जागा अरे तुरेने घेतली होती. भूषणसाठी हे अनएक्सेप्टेड होतं. नुकताच तो करिअरमध्ये सेटल होण्यासाठी प्रयत्न करत होता. वडिलोपार्जित गाडीचा मुलांना ने-आण करण्याचा व्यवसाय वाढवत होता. गाडी धंद्याचं टेन्शन, त्यामुळे घरी होणारे वाद, व्यवसायासाठी अर्धवट सोडायला लागलेलं शिक्षण, आईचा आजारपण, या सर्वात वीणासोबत मारलेल्या गप्पा त्याला सुखावत होत्या. तिच्यासोबत गप्पा मारताना तो बाकीच्या गोष्टी त्या वेळेपुरता तरी विसरत होता. आज असं अचानक वीणाच्या बोलण्याने तो गोंधळून गेला. तसं तर वीणाला नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं, पण त्याने तसा कधी विचारच केला नव्हता. भूषण म्हणाला, वीणा, तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस. तुला माझ्यापेक्षाही चांगला मुलगा मिळेल. मी तुझ्या तोडीचा नाही आहे गं. तू इतकी सुंदर आणि गोड आहेस. मी हा असा रंगाने सावळा, आपल्याच टेन्शनमध्ये असणारा. वीणा म्हणाली, मला तुझा स्वभाव आवडला. साधं सरळ राहणीमान आवडलं. खूप मुलं माझ्या मागे मागे करतात, पण तुम्ही आजपर्यंत कधीही मला नजर वर उचलून पाहिलंसुद्धा नाही. आताही बघ ना, माझ्याशी बोलतोयस, पण नजर मात्र चोरत आहेस. भूषण म्हणाला, आई वडील म्हणतील तसं. मला त्यांना दुखावून काही करायचं नाही. तू आधी तुझ्या घरी सांग. तुझ्या घरी होकार असेल तर मीही माझ्या घरी बोलतो. पण निदान तोपर्यंत तरी आपलं मित्रमैत्रिणींचं जसं नातं आहे ते तसंच असू देत. उगाच तू गैरसमज करून घेऊ नकोस. थोड्या वेळाने त्याने तिला घराजवळ सोडले. वीणा मनोमन खूप खुश होती. होकार दिला नसला तरी नकारही दिला नव्हता त्याने. तिने दुसऱ्या दिवशी सकाळी गावी आपल्या आईला फोन केला आणि भूषणबद्दल सगळं सांगून टाकलं. आईने बरं म्हणत विचार करून सांगते म्हणून फोन ठेवला. 15-20 दिवस असेच निघून गेले. एक दिवस अचानक वीणाची आई मुंबईत आली. कसलंसं कारण देऊन वीणाला गावी घेऊन गेली. 5-6 दिवस झाले वीणा गावी जाऊन. त्या दिवसापासून भूषणला तिचा फोनच नाही आला. तो तरी कसा फोन करणार होता, कारण वीणा नेहमी PCOवरून कॉल करत होती. सावीकडून त्याला एवढंच कळालं की तिची आई तिला गावी घेऊन गेली आहे. एक दिवस घरी परतताना भूषणला अनोळखी नंबरवरून कॉल आला. भूषण म्हणाला, हॅलो. वीणा म्हणाली पलीकडून दबक्या आवाजात, मी वीणा बोलते.
भूषण म्हणाला, अगं तू आहेस कुठे? अचानक गावी गेलीस, काही सांगितलं पण नाही. विना म्हणाली रडवेल्या आवाजात, आज माझं लग्न आहे. आईने खोटं फसवून मला गावी आणलं. मी आत्ता मुंबईची गाडी पकडून तिथं येते. मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. भूषण म्हणाला, विना असा मूर्ख विचार करू नकोस. तू मला फक्त 1.5 वर्ष ओळखतेस. माझ्यासाठी तू तुझ्या जन्मदात्या आईवडिलांचं मन मोडू नकोस. ते तुझ्या भल्याचाच विचार करतील. त्यांची निवड तुझ्यासाठी योग्यच असेल. त्यामुळे विसरून जा की तू कधी मला ओळखत होतीस आणि हसत मुखाने नव्या आयुष्याला सुरुवात कर. विना फक्त हुंदका देऊन रडत होती. फोन ठेवताना एवढंच म्हणाली, तू म्हणशील तसं, फक्त तुझ्यासाठी. आज नकळत त्याच्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. 6 महिन्यांनी एक दिवस सावीच्या आईने भूषणला थांबवून घेतले. त्याने विनासोबत लग्न करायला हवे होते असं त्या म्हणाल्या. विना खूप दुःखी आहे. तिचा नवरा 1 नंबरचा दारोडा आहे. आईवडिलांनी चौकशी केली तेव्हा सगळं नीटच दिसलं. पण लग्नानंतर त्याचे खरे गुण कळले. कालच मी तिच्या आईला फोन केला होता तेव्हा त्यानेच मला हे सांगितले. भूषण काही न बोलता निघून गेला. आपलं नेमकं काय चुकलं? आपल्या आधी तिचा विचार केला ते, का तिच्या आईवडिलांचा विचार केला ते? त्याला तिचे फोनवरचे शेवटचे बोल आठवले, तू म्हणशील तसं, फक्त तुझ्यासाठी. आणि त्याच्या मनात हुंदका दाटून आला. तिच्यासोबत फोनवर घालवलेला एकूण एक क्षण आठवला आणि मनाचा बांध फुटला. गाडीत बसून खूप रडला. आपण हे काय करून बसलो? नकळतपणे आपल्या हातून विनाच्या आयुष्याची वाट लागली. तिच्या या परिस्थितीला आपण जबाबदार आहोत. ही सल कायमची त्याच्या मनात घर करून केली. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.